नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीची गोड चटणी कशी बनवायची ते बघणार आहे। ही चटणी कचोरी, दही भल्ले याबरोबर सर्व काही करू शकता। चटणी ही लग्नासाठी, पार्टीसाठी जरूर बनवली जाते। तर बघा, इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। वजनी ह्या 350 ग्रॅम आहे। तर ही कैरी आता आपण साल काढून याच्या फोडी बनवून घेणार आहे। तर बघा, कैरीची साल काढून घेतली आणि फोडी करून घेतल्या। तर कैरी बघा केवढी होती आणि त्याची अशी पूर्णपणे गर काढून घेतलेला आहे। कैरी घेताना ही जास्त गरवाली घ्यायची, म्हणजे आपल्याला जास्त गर भेटतो। तर बघा, आपण ज्या कैऱ्या घेतल्या होत्या त्या कैऱ्यांचा इथे गर 250 ग्रॅम भरलेला आहे। आणि कैरीची ज्यावेळेस आपण कैरी घेतो त्यावेळेस कैरीची ही पूर्णपणे गर निघाला पाहिजे। जास्त गरवाली आपल्याला कैरी घ्यायची आहे, म्हणजे गर आपल्याला हा जास्त भेटतो। तर चला सुरुवात करूया। गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता आपण जी कैरी घेतली ती 350 ग्रॅम होती आणि आपण साल काढून त्याचा गर काढून घेतला। तो गर इथे 250 ग्रॅम झालेला आहे। 250 ग्रॅम गर आहे। आता आपण तो गर ह्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये जे काही भांडं घ्याल त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी। आता ह्या कैरीच्या फोडी आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहे। आता यावर आपण झाकण ठेवू आणि छान अशा मऊ शिजवून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण झाकण ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, आपल्या कैरीच्या फोडी शिजत आहेत तोपर्यंत इथे आपण एक काम करायचं आहे। आता इथे मी खारका घेतलेले आहे, 6 खारका घेतलेले आहे आणि ह्या खारका मी 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे। आता ह्या खारकांच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे। तर मी तुम्हाला दाखवते फोडी कशा करायच्या। अगदी बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे। आता तुमच्याकडे जर खारीक नसेल तर तुम्ही खजूरसुद्धा घेऊ शकता। बघा, खूप छान अशी भिजलेली आहे आणि पातळ पातळ आपल्याला फोडी करून घ्यायची आहे। ही चटणी खूप छान लागते। तुम्ही साठवून ठेवता फ्रीजमध्ये, जसं आपण लोणचं साठवून ठेवतं तसं ही चटणी केल्यानंतर फ्रीजमध्ये खूप दिवस टिकते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण समोसा, कचोरी ज्यावेळेस करतो त्यावेळेससुद्धा आपल्याला ही चटणी जशी पाहिजे तशी पाणी टाकून आपण पातळ करून घेऊ शकतो। तर बघा, अशा आपण छान पातळ पातळ फोडी करून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता, आपण ज्या कैऱ्या शिजवायला ठेवलेल्या ती कैरी पूर्णपणे शिजलेली आहे। इथे तुम्ही बघू शकाल, छान अशी मऊ शिजलेली आहे। आता आपण ह्या कैरीच्या फोडी आहे त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे। गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे हे फॅन खाली आपण थंड करून घेऊ। आता तुम्ही इथे बघू शकता, हे कैरीचं मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे। कैरीच्या फोडी ज्या आपण थंड करायला ठेवलेल्या त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहे। आता इथे बघू शकता तुम्ही, मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या सर्व फोडी ओतून घ्यायच्या आहे आणि बारीक करून घ्यायच्या आहे। शक्यतो कैरी घेताना ज्या कैरीमध्ये दशी नसन अशीच कैरी आपल्याला घ्यायची आहे। चला, आता आपण हे बारीक करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण कैरीच्या फोडी बारीक करून घेतलेल्या आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यावर आपल्याला ही गाळणी ठेवलेली आहे। आता ही गाळणीने आपण हे गाळून घ्यायचं आहे, का तर त्यामध्ये काही दशी वगैरे असेल तर ती निघून जाईल। आता हे आपण गाळून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता, यामध्ये बिलकुलही दशी राहिलेली नाही आणि अतिशय छान असं हे आपलं गाळून झालेलं आहे। अगदी थोडीफार जरी राहिली असेल तर ती वरती राहिलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपला हा गर निघालेला आहे। चला, आता आपण सुरुवात करूया। तर बघा, गॅसवर आपण तोच पॅन ठेवलेला आहे। आता त्या पॅनमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे।
आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ. इथे मी बघा 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. हा गूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता तुम्हाला फक्त गुळात करायचं असेल तरी पण चालेल, नुसतं साखरेत बनवायचं असलं तरीही चालेल, पण साखर आणि गूळ दोन्ही मिक्स जर असेल तर चव खूप छान लागते. आता 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम साखर म्हणजे पाऊण कप गूळ आणि अर्धा कप साखर घ्यायची आहे. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ आणि गूळ आपल्याला विरघळेपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. मीडियम ठेवा किंवा बारीक करून ठेवली तरीही चालेल, पण हे सतत ढवळत राहा आणि यापासून आपल्याला बाजूला अजिबात जायचं नाही. जसा जसा गूळ विरघळेल तसं तसं हे मिश्रण पातळ होत जाईल. एकदा जरी तुम्ही बनवून ठेवली तरी मुलं चपातीबरोबर किंवा तुम्हाला ब्रेडबरोबर तुम्ही जे ही मुलं मधल्या भुकेच्या वेळेससुद्धा खाऊ शकतात. अप्रतिम अशी ही चटणी तयार होते. आणि आता कैरीचं सीजन आहे, आंब्याचं सीजन आहे, भरपूर कैऱ्या बाजारात येतात. तर अशा कैऱ्यांचं हे तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला मधल्या भुकेच्या वेळेस किंवा ज्यावेळेस सकाळी नाश्ता करायचा त्यावेळेस पटकन असं मुलांना आपण देऊ शकतो. तर बघा गूळ छान असा विरघळायला लागलेला आहे. पूर्णपणे आपण गूळ हा विरघळून घेऊ. तर बघा गूळ पूर्ण वितळलेला आहे, विरघळलेला आहे. जे साखरेचं पाणी झालेलं ते साखरेचं पाणीसुद्धा छान असे इथे आटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे. इथे बघा आपला जो मसाल्याचा डब्बा असतो त्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी मापे घेतलेली आहे. तर अर्धा छोटा चमचा इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. अर्धा छोटा चमचा प्लस रोजचं मीठ. त्यानंतर इथे घेतलेली आहे सुंठ पावडर. आता तुमच्याकडे जर सुंठ पावडर जर नसेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण कैरी शिजवतो त्यावेळेस आलं किसून घालायचं, 1 इंच आलं किसून घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला. हा गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे, याचीसुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 5 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि आपली गोड चटणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने झाली पाहिजे. आता ज्या वेळेस थंड होईल किंवा आपण थंड करूनच मगच बरणीत भरणार आहे. थंड झाल्यानंतर ही आणखीन थंड होते आणि ज्यावेळेस आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस तर ती थंड होते. आता ज्यावेळेस आपल्याला फ्रीजमध्ये काढून खायची त्यावेळेस काय करायचं की एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्ट पातळनुसार करायची आणि त्यानुसार आपल्याला वापरात घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीची आपली चटणी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर ही चटणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला बरणीत भरायची आहे. बरणीत भरल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये 6 महिने ठेवून आपण खाऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला खायला घ्यायची, ब्रेडला लावायची त्यावेळेस काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि अगदी थोडंसं मिश्रण टाकून हे घट्ट पातळनुसार करायचं आणि ब्रेडला लावून खायचं. हा आनंद तुम्ही घेऊ शकता, मुलांनाही देऊ शकता. तर ह्या सीझनमध्ये अशा कैरीची गोड चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.